नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, 16/9/2025ची या तारखेची खूप अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ती घेऊन आलेलो आहे. आज 17 तारीख आहे. कालची ही अपडेट आहे, खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे, भरती संदर्भात आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे आहे पहा, आयुष आरोग्य सेवा जे आहे या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एक पदभरती आहे, ज्यामध्ये तुम्हाला अपडेट आहे तो यामध्ये पाहायला भेटेल. प्रति कोणाकोणाला पत्र काढलेलं आहे पहा. यामध्ये प्रति जे आहे उपसंचालक आरोग्य सेवा जे आहे परिमंडळ त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक आहे, सर्व त्यांच्यासाठी पण आहे. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सर्व जे आहे त्यांच्यासाठी आहे. आणखीन मुख्य आरोग्य अधिकारी महानगरपालिका सर्व यांच्यासाठी हा पत्रक काढलेला आहे. त्यानंतर विषय पहा यामध्ये काय असणार आहे, केंद्र राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय आहे विषय अगोदर समजून घेऊ. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत केंद्र सरकारने यांना जे सांगितलं आहे ते फॉलो घेत आहेत. यामध्ये संदर्भ जोडलेला आहे वर सचिव महाराष्ट्र शासनाचा हा संदर्भ नंबर आहे. या नंबरनुसार आणि तारखेनुसार तुम्ही पाहू शकता. उपरोक्त विषयानुसार पहा यामध्ये काय आहे ते माहिती. उपरोक्त विषयानुसार संदर्भी कळण्यात येते की केंद्र शासनास विभागाअंतर्गत नियमित सेवेतील मल्टीपर्पज वर्कर, लक्षात असू द्या नियमित सेवेतील, त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर फिमेल आणि मेल, त्यानंतर स्टाफ नर्स, त्यानंतर लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि MO MBBS, त्यानंतर क्लिनिकल स्पेशलिस्ट या संवर्गातील मंजूर आणखीन भरलेले व आणखीन रिक्त पदांची माहे ऑगस्ट 2025 पर्यंत. म्हणजे आता सध्या काय चालू आहे, सप्टेंबर 15-16 चालू आहे. ऑगस्टपर्यंत जेवढे वॅकन्सी होते, त्यानंतर सध्या जॉब किती जण करत आहेत आणि आता ऑगस्टपर्यंत किती वॅकन्सी होतील किंवा झालेल्या आहेत, या सर्व पदांची माहिती अद्ययावत करून उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात यावी. ठीक आहे. सोबत त्यामध्ये तक्त्याची प्रत जोडलेली ते आपण पाहून घेऊ. सहसंचालक या ठिकाणी साई आहे, डॉक्टर कमलेश भंडारी सरांचं सिग्नेचर आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई यांचं. त्यामध्ये पहा हे त्यांचा तक्ता आहे. तक्त्यामध्ये काय काय विचारले पहा या ठिकाणी. रेग्युलर म्हणजे परमनंट, त्यानंतर कॉन्ट्रॅक्च्युअल, त्यानंतर टोटल प्लस कॉन्ट्रॅक्च्युअल, रेग्युलर आणि कॉन्ट्रॅक्च्युअल. ह्यामध्ये सिरियल नंबर जोडलेला आहे. त्यानंतर प्रायोरिटी की दिलेली आहे. तर सुरुवातीला आहे MPW मेल, त्यानंतर MPW फिमेल ANMमध्ये, त्यानंतर टोटल MPW, स्टाफ नर्सेस, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर MBBS, मेडिकल ऑफिसर 15व्या आयोगामध्ये येणारा जो की कंत्राटी असू शकतो. त्यानंतर आयुषचा मेडिकल ऑफिसर UG झालेला किंवा PG झालेला आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे. कम्युनिटी ऑफिसरची पण वॅकन्सी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्पेशलिस्ट, अशा प्रकारची एवढी माहिती आहे. त्यानंतर या ठिकाणी रेग्युलरमध्ये काय माहिती पहा, सँक्शन पदे किती आहेत, त्यामध्ये इन प्लेस किती आहेत. उदाहरणामध्ये 100 जर सँक्शन एखाद्या PSCमध्ये असतील, त्यामधले 70 जर जॉब करत असतील, या ठिकाणी 100 येईल, त्या ठिकाणी 70 येईल आणि या ठिकाणी 30, तर या ठिकाणी उरतील 30 वॅकन्सी. अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी मागवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ते वॅकन्सीचा पर्सेंटेजमध्ये हे माहिती आहे. नेक्स्ट सेम आहे असंच माहिती कॉन्ट्रॅक्टची मागवलेली आहे. सँक्शन, इन प्लेस आणि वॅकन्सी टोटल, त्यानंतर पर्सेंटेजमध्ये. त्यामध्ये पुढे पहा, यामध्ये इन प्लेस वॅकन्सी टोटल रेग्युलर प्लस कॉन्ट्रॅक्च्युअल टोटल आकडा त्यांना हे इथं कलेक्ट करून टोटल टाकायचं आहे. अशा प्रकारची ही माहिती विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती जी आहे शासनाने मागवलेली आहे. प्रत काय यामध्ये कारवाईस्तव माहिती जी आहे, प्रत ही कुठं कुठं चालली, विभागीय कार्यक्रम परिमंडळ, जिल्हा सर्व ज्यामध्ये, त्यानंतर शहर व्यवस्थापक, महानगरपालिका, जिल्हा परिषद सर्व प्रत माहितीस्तवमध्ये आहे. आयुक्त आरोग्य सेवा महासंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, त्यानंतर आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई पुणे मान्य संचालक यांना ह्यांची प्रत पण जाणार आहे. तर अशा प्रकारची माहिती विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा पाहायचा असेल, PDF पाहायचा असेल, तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, त्या ठिकाणी जॉईन तुम्ही होऊ शकता. ठीक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हॉट्सअप चॅनल हे सेकंडवाला पण फुल झालेलं आहे. आपण त्या ठिकाणी आता फक्त टेलिग्राम चॅनलसाठीच यूज करणार आहे. तर सगळ्या अपडेटसाठी PDF नोटिफिकेशन, सर्क्युलर, क्वेश्चन पेपर सर्व अपडेट हे टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. ज्याची लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक मी देऊन ठेवतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती लिंक घ्यायची आणि जॉईन व्हायचं आहे. आणखीन तुम्हाला जी माहिती पाहिजे ती भेटून जाईल. तर अशा प्रकारचा हा अपडेट आहे 16/9/2025चा. आज 17 आहे. हा त्याचा नंबर आहे. नंबर घेऊन पण पाहू शकता. ठीक आहे. आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा, बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर DMRची भरती कधी येणार आहे किंवा दुसरी कोणती कधी येणार आहे. तर बरेच विद्यार्थ्यांचा ग्रुपवर असेल किंवा मग कमेंट असेल यूट्यूबवर पण की DMRची भरती कधी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर हा DMRचा मंथ असू शकतो. लक्षात असू द्या, DMR हे सप्टेंबर एंडमध्ये यायचे चान्सेस खूप आहेत. बरेच जण म्हणतात आज येतं, उद्या येईल, सगळे असं सांगतायत वगैरे. पण कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, भरती ही येणारच आहे. यामध्ये काही हायघाई नाही आहे. फक्त प्रश्न आहे तुम्ही अभ्यास करताय का? ठीक आहे. तर तुम्ही तुमचा स्टडी चालू ठेवा. भरती 100% येईल. नंतर असं नाही व्हायला पाहिजे होते की भरती आली आणि तुम्ही लागलो नाही. ही खूप मोठा प्रश्न आहे. भरती आली आणि तुम्ही जॉबला लागलो नाही, असं नाही झालं पाहिजे. जे विचारणारे आहेत कमेंटमध्ये त्यांच्यासाठी सांगतो मी स्पेशली. ठीक आहे. तर अभ्यास करा, नक्कीच भरती येईल. परत CHO वाले पण, त्यांच्यासाठी पण खुशखबरी आहे, त्यांची पण येणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.